आणि आमच्या पटवारी साहेबांनी पहिला प्रश्न विचारला मला, खूप दिवसापासून आम्ही विमानाची वाट बघतोय, काय होणार आहे भाऊ, नक्की सांगा, कधी येईल विमान. आता पटवारी साहेब विमान आलेलं आहे, विमानाने उड्डाण पण केलेली आहे, पण उड्डाण केल्यावर सुद्धा अजून अनेकांची इच्छा आहे की गोव्याचंच का चालू झालं, मग गोव्यात गेल्यावर कसं होणार, गोव्यातनं काहीतरी तस्करी होईल आणि गोव्यातनं आमची पिढी बिघडून येईल. गोव्याला गेल्यावर पिढी बिघडते हे कुणाला माहिती झालं? ते गोव्याला गेल्यानंतर बिघडून आले होते का? हे मला काही कोडं सुटलं नाही. गोवा हे आता आंतरराष्ट्रीय पर्यटन क्षेत्र आहे आणि या गोव्यातून जगाच्या पाठीवर कोणत्याही देशामध्ये जाण्याची सगळी सुविधा या गोव्यामधनं होते. त्यामुळे गोव्यातनं आपण शक्य आहे तिथं सगळीकडे पोचू शकतो. त्यामुळं गोवा सुरुवात झालेली आहे. आता पुन्हा मुंबईचं पाहिजे आपल्याला, त्यामुळे पुन्हा मुंबईसुद्धा आता चालू होईल. आता काय अडचण याची कारण नाही. आम्ही 15 जूनची तारीख दिली होती, मला वाटते जमून गेलं 15 जूनला. समांतर जलवाहिनीचे पाणी आता वेळेत आले. 15 जूनला दिली होती तारीख आणि ती आपली विमानाची तारीख दिली. थोडं मागं पुढं झालं, शेवटी होत असतं सगळ्या गोष्टी.